श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9वा। तरी ज्ञानयज्ञतो एवं रूपो जेत आदि संकल्पो हायुपो महाभूते मंडपो भेदुतो पशु। मग पांचाचे जे विशेष गुण अथवा इंद्रिये आणि प्राण हेच यज्ञोपचार भरण अज्ञानघृत। तेथ मन बुद्धीची या कुडा आंतु ज्ञानाग्नी धडफुडा। साम्यतेचे सुहाडा वेदिका जाणे। सविवेकमती पाटव तेची मंत्र विद्या गौरव। शांती सुख स्रुव जीव यज्वा। तो प्रतितेचे निपात्रे विवेक महामंत्रे। ज्ञानाग्निहोत्रे भेदुनाशी। तेथ अज्ञान सरोनी जाये आणि यजिता यजन हे ठाये। आत्म समरसे न्हाये अवभृंते हे जेव्हा। पुंडलेक वरदे हरे विठ्ठल। श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच परमपूज्य कानिपनाथ महाराज यांना वंदन करून आज संत संघाला उपस्थित गुरुबंधू आणि गुरुभगिनीला श्री गुरुदेव। भाविको, दर आठवड्याचा संत संघ म्हणजे आपल्या सर्वांसाठी अगदी फुलांच्या हारासारखा आहे। आपण बघा, हार बनवताना काय करतो? एक एक फूल दोऱ्यामध्ये गुंफून तो हार आपण पूर्ण करतो आणि पूर्ण झालेला हार ईश्वराच्या आपल्या परमदेवतेच्या चरणी अगदी श्रद्धेने प्रेमाने आपण अर्पण करत असतो। तशी ही ज्ञानेश्वरीतील ओव्यांची संख्या म्हणजेच काय, हळूहळू ही ज्ञानेश्वरीतील फुलं पुढे पुढे चाललेली आहेत आणि ही ज्ञानेश्वरीतील ओव्यांची फुलं आपल्या जीवनामध्ये जसं फुलं आपण दोऱ्यामध्ये ओढून हार पूर्ण करतो तसं ही ज्ञानेश्वरीतील ओव्यांची फुलं आपण आपल्या जीवनामध्ये उतरवून ह्या ज्ञानाने आपल्या जीवनातील अज्ञानाचा नाश करून ह्या ज्ञानाच्या प्रकाशाने, ज्ञानाच्या बुद्धीने, ज्ञानाच्या दृष्टीने ह्या चराचरामध्ये भगवंत कसा आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे। हे आपण जाणावं आणि त्या ईश्वरापर्यंत पोचावं। तो ईश्वर कसा आहे नव्हे तर तोच ईश्वर मीच आहे, तोच मी आहे, ह्या ज्ञानापर्यंत आपण पोचावं। ह्याच्यासाठी तर आपले जगद्गुरु माऊली दर आठवड्याला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जसे घडवत आहेत त्याप्रमाणे जगद्गुरु माऊली आपल्या सगळ्यांना घडवत आहेत। आज आपण भाविको अध्याय 9 पाहणार आहोत। ज्ञानेश्वरीमध्ये एकूण 18 अध्याय आहेत आणि ह्या 18 अध्याय
पूर्ण 18 अध्याय आहेत, पण आत्ताचा जो आपला अध्याय आहे तो अध्याय 9 आहे, म्हणजेच ज्ञानेश्वरी ग्रंथ अर्ध्यापर्यंत आलेला आहे. मग हा राजविद्या राजगुह्य योग असं ह्या अध्यायाचं नाव आहे. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात की अर्जुना बघ, आत्तापर्यंत मी तुला अनेक प्रकारचं ज्ञान सांगितलं. कर्ममार्ग कसा आहे, ज्ञान मार्ग कसा आहे, योग मार्ग कसा आहे, भक्ती मार्ग कसा आहे, हे मी तुला सगळ्या प्रकारचं ज्ञान सांगितलं अर्जुना. पण जोपर्यंत तुला आत्मज्ञान प्राप्त होणार नाही, जोपर्यंत तू ब्रह्मज्ञान प्राप्त करणार नाही, तोपर्यंत हे कितीही ज्ञान सांगितलं तरी ते निरर्थक आहे. मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात? भगवान श्रीकृष्ण असे म्हणलेत का की अर्जुना तू मलाच तू स्वीकार किंवा मला तू हे कर असं म्हणले नाही. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात, हे सगळं ज्ञान प्राप्त करायचं असेल तर अर्जुना तुला काय करावं लागेल? आत्मज्ञान जे आहे ना ते गुरुकृपेशिवाय प्राप्त होणार नाही, म्हणून तू सद्गुरूंना शरण जा. मग त्या सद्गुरूंना शरण जाण्यासाठी आजच्या आपल्या ओव्या आहेत, तर ह्या ओव्यामध्ये 238 ते 268 ह्या ओव्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात की अर्जुना तुझी जी परिस्थिती आहे, तू आत्तापर्यंत मी तुला जे जे ज्ञान सांगितलेलं आहे त्या ज्ञानाला तू अगदी एकरूपतेने एकरसतेने तू माझ्यामध्ये अगदी पूर्णपणे एकरूप झालेला आहे. आणि हे जे ज्ञान आहे अर्जुना, हे आत्मज्ञान, हा आत्मबोध, हे जे ज्ञान आहे अगदी गुह्य आहे, अगदी सूक्ष्म आहे. आणि जेव्हा हे ज्ञान प्राप्त होतं तर त्या ज्ञानाचं, ह्या अलौकिक ज्ञानाचं वर्णनच करू शकत नाही. आणि असं हे ज्ञान, हे श्रेष्ठ उच्च कोटीचं ज्ञान अर्जुना तुला सांगताना तू आता माझ्याशी एवढा एकरूप झालेला, हे जरी गुह्य असलं, हे जरी गुपित वाटत असेल तरी मला नाही वाटत रे की मी तुझ्यापासून ते लपवावं. आणि भगवान श्रीकृष्ण आता अर्जुनाला हा बोध करायला सुरुवात केली. मग आजच्या ओव्यामध्ये 15व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आता अशा भक्ताचं वर्णन करणार आहेत किंवा करतायत. तर कोणत्या भक्ताचं वर्णन करतायत? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुना आज मी तुला जे वर्णन करून सांगणार आहे तर तो माझा ज्ञानी भक्त आहे. आणि माझा जो ज्ञानी भक्त आहे तो ज्ञानाने ज्ञान यज्ञ कसा करतो हे मी तुला आज सांगणार आहे. आणि भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगायला सुरुवात केलेली आहे. आता भाविको, आपण प्रापंचिक लोक यज्ञ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय चित्र उभं राहिलं? कारण ह्या 9व्या अध्यायामध्ये 5व्या श्लोकामध्येच भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, जीव जो आहे तो कल्पनेमध्ये वावरत असतो, म्हणूनच कल्पना ही जीवाश्रित आहे. मग काय होतं की आता यज्ञ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच चित्र उभं राहिलं. ब्राह्मण बसलेला असेल, पती पत्नी पूजेला बसलेले आहेत, मध्ये यज्ञकुंड आहे, त्याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित आहे, त्याच्यामध्ये ब्राह्मण मंत्र म्हणतायत, पती पत्नी जे आहेत ते आहुत्या देत आहेत, पूजेचं साहित्य मांडलेलं आहे. हे चित्र उभं राहिलं की नाही सांगा? पण भगवान श्रीकृष्णाला जो इथे ज्ञानयज्ञ सांगायचा आहे तर तो ज्ञानयज्ञ हा वेगळ्या प्रकारचा सांगायचा आहे. ह्या ज्ञानयज्ञामध्ये बाहेरचं कोणतंही पूजा साहित्य घ्यायचं नाही आहे. भगवान श्रीकृष्ण सांगत नाहीत की हा जो ज्ञानी भक्त आहे हा कोणत्याही ह्या बाह्य साहित्याचा वापर करत नाही. मग हा जो ज्ञानी भक्त आहे, मग हा ज्ञानी भक्त हा ज्ञानयज्ञ कशाद्वारे करतो? हा ज्ञानयज्ञ हा कशाद्वारे करतो? तर हा जो ज्ञानी भक्त आहे परमेश्वराने हा जो त्याला दिलेला सुंदर देह आहे, ह्या देहालाच तो साधन बनवतो. ह्या देहामधले जे काही अवयव आहेत हेच त्याचं सगळं पूजा साहित्य आहे. आणि असा तो ज्ञानयज्ञ करतो. ह्या देहालाच तो यज्ञकुंड बनवतो. आणि ह्या देहामध्ये त्याची जी मन आणि बुद्धी आहे, ह्या मन आणि बुद्धीला प्रज्वलित मन आणि बुद्धी ही प्रज्वलित ज्ञानरूपी अग्नी समजतो त्या यज्ञकुंडातला. आणि ह्याच्यामध्ये तो तूप म्हणून काय आहुती देतो? तर जे अज्ञान आहे, जे आपल्याला देवापासून दूर करतं ते तर सगळं अज्ञान आहे ना. मग हे जे अज्ञान आहे तो अज्ञानाचं ह्याच्यामध्ये तूप म्हणून वापर करतो. मग आता हे पंचमहाभूताचं जे साहित्य आहे, पंचमहाभूत 5 गुण जे आहेत, ह्याचं काय करतो तो? तर पूजा साहित्य म्हणून ह्याचा सगळा तो वापर. 5 तत्व आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी, आणि 3 गुण रजतम सत्व. तर ह्या 3 गुणांचं ते
तीन गुण म्हणजे हे अज्ञानच आहे. या गुणांमुळेच आपण नाश पावत असतो. म्हणजे तीन गुण, जसं आपण तुपाची धार धरतो यज्ञामध्ये, म्हणजे अग्नीमध्ये. यज्ञ म्हणजे काम, एक चाकोरीबद्ध विशिष्ट लयमध्ये किंवा विशिष्ट पद्धतीनं आपण एखादं कार्य हातात घेतलं की त्याला यज्ञ असं बोलायची प्रथा आहे किंवा पद्धत आहे. तर तो जो यज्ञ आहे हा भक्तानं मांडलेला यज्ञ आहे. मागच्या संत संघामध्ये आपण ऐकलं असाल की भगवान कृष्णानं अर्जुनाला सांगितलं की मला असे संत आवडतात. असा ज्ञानी तो भक्त आवडतो की तो संत असतो आणि त्याने संपूर्ण समर्पण केलेलं असतं. त्या समर्पणाचं इथे आता वर्णन भगवान कृष्ण अर्जुनाला करतायत आणि ते सांगतात की त्याच्या ज्या अवयव आहेत हीच त्याची सगळी साधन सामुग्री आहे या पूजेतली किंवा या यज्ञातली. म्हणजे तो आपल्या शरीरानं त्या यज्ञामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कार्यरत राहतो आणि त्याच्यामध्ये जे तूप टाकलं जातं हे तूप अग्नी प्रज्वलित करण्यासाठी ज्वलनशील पदार्थ काय तर तूप, म्हणून तो तूप टाकला जातो. ज्या समिधा ज्या असतात ह्या समिधा ते अग्नीचं खाद्य असतं. समिधा म्हणजे लाकूड किंवा ज्याला आपण सरपण म्हणतो ते सरपण, पण ते मोठमोठ्या वृक्षांचं असावं, कल्पवृक्षांचं असावं. म्हणजे त्याच्यामध्ये औदुंबर येईल, पिंपळ येईल, आंबा येईल, अशा प्रकारे मोठमोठे जे वृक्ष आहेत त्या मोठमोठ्या वृक्षांच्या जी लाकडं काढली जातात त्याला समिधा म्हटलं जातं. या समिधा आपण यज्ञामध्ये घालतो आणि त्या समिधांना भक्षण करावं अग्नीनं आणि अग्नी तृप्त व्हावा. जसं आपलं पोट भरण्यासाठी आपण भोजन घेतो तसं अग्नीचं पोट भरण्यासाठी त्या समिधा टाकल्या त्याच्यामध्ये, तरीसुद्धा जाळणारी वस्तू काहीतरी हवी असते. ती जाळणारी वस्तू म्हणजे स्वतः जळते ती आणि बाकीच्यांना जाळते. ते काय तर तूप. अग्नी जाळायचं काम करतो पण जाळण्यासाठी स्वतः जळावं लागतं आणि दुसऱ्याला जाळावं लागतं. ते काम काय करतं? तूप काम करतं. तसं इथे भगवान कृष्ण सांगतायत की अशा योग्यतेचे जे भक्त असतात, उच्च कोटीचे जे हे संत आहेत, हे काय करतात की आपलं जे अज्ञान आहे, हे मी अमुक आहे, मी तमुक आहे, हा माझा देह आहे, हे माझं आहे, असं जे माझं 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 म्हणून म्हणतो आपण. आम्ही नेहमी आमच्या प्रवचनामध्ये सांगतो आपल्यामध्ये दोन मी आहेत. एका मीमुळे स्वरूपाची ओळख होते आणि दुसऱ्या मीमुळे अहंकार वाढतो. तो दुसरा जो मी आहे त्याचं नाव आहे अज्ञान. तर हे अज्ञानरूपी तूप त्या यज्ञामध्ये हे संत टाकत असतात. त्यांना माहीत असतं की मी कोणी नाही आहे, करता करविता वेगळा आहे. मला फक्त कुंड म्हणून वापरलं देवानं. जसं त्या कुंडाचं यज्ञकुंड जे असतं ते पाहिलं असाल आपण, तर ते यज्ञकुंड फार मोठं काय करत नाही, ते फक्त धारण करण्याचं काम करतं. मग समिधा धारण केले जातात, त्याच्यात 18 धान्य टाकले जातात, ती धारण केले जातात, तूप टाकलं जातं ते धारण केलं जातं. अग्नीला तो धारण करत असतो. कारण अग्नी असा आहे की तो जर त्या अग्निकुंडाच्या बाहेर पडला तर तो त्याचं काम करणार, विध्वंस पण करून टाकू शकतो. अग्नी जितका चांगला आहे तितका तो जर त्याला व्यवस्थितरित्या जर हँडल केलं नाही, सांभाळलं नाही, तर तो त्याचं काम करणार आहे. यज्ञकुंडाचं काम आहे की ह्या सगळ्या गोष्टींना धारण करायचं. तसा हा जो संत आहे, हा संत अशा गोष्टींना धारण करत असतो. चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये धारण करत असतो की मी कोणी नाही, करणारा तो आहे. हे सगळं जे चराचर आहे ते तोच चालवत आहे. तोच म्हणजे कोण? परमात्मा. आपल्या कानमंत्र घेताना तुम्हाला शिकवलं जातं बघा, तोच मी, तोच मी, तोच मी. रात्रंदिन करिता होईल दर्शन प्रत्यक्ष सगुण नरेंद्र म्हणे. रात्रंदिन ध्यास ज्यावेळी तुम्हाला निर्माण होईल त्यावेळी नक्की तुम्हाला तो कोण आहे तो तुम्हाला नक्की कळणार आहे. तेव्हा ह्या ज्या समिधा, अज्ञानरूपी समिधा टाकायच्या आहेत त्या यज्ञकुंडाच्या माध्यमातून, म्हणजे त्या शरीराच्या माध्यमातून. शरीर असल्याशिवाय विकारांचा नाश कसा करता येणार? म्हणून भगवान कृष्णानं ह्या शरीराला यज्ञकुंडाची उपमा दिलेली आहे. आणि ज्या समिधा आहेत ते म्हणजे शरीरातले अवयव असं म्हटलेलं आहे. कारण हे असे नतमस्तक झाले पाहिजे. हे काय हलवतो मी, ते काय हात आहेत म्हणजे अवयव आहे ना. मान झुकली पाहिजे, हा पण एक अवयवच आहे.
त्यामुळे तोंडातून उच्चार आला पाहिजे, ओमचा उच्चार आला पाहिजे किंवा परमेश्वराचं नाव आलं पाहिजे. म्हणजे हा सुद्धा एक तोंड आहे, एक अवयवच आहे. तर ह्या अवयवांना संहिता केलेल्या आहेत आणि अज्ञानरूपी तूप टाकून हे यज्ञकुंड आता प्रज्वलित झालेलं आहे. ताई पार्वतीताई अतिशय सुंदर सांगतायत, आपण पुढे ऐकूया. श्री गुरुदेव माऊली. बघा भाविको, ज्या वेळेला आई घास भरवते त्यावेळेला तो घास बरोबर आपल्या लगेच पचनी पडतो. हा विषय तसा खूप कठीण आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी अलंकारिक भाषेमध्ये वर्णन केलेलं आहे आणि ते अगदी मी अल्पमतीने मी त्याचं वर्णन खरंच करू शकत नाही. ते माऊलींनी जाणलं आणि बघा माऊलींनी अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्या सगळ्यांना समजेल असं वर्णन सांगितलेलं आहे. मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात की अर्जुना, हा जो ज्ञानी भक्त आहे, ह्या ज्ञानी भक्ताचा म्हणजे द्वैत भाव त्याचा पूर्ण नाहीसा झालेला असतो. त्यांनी समर्पण भावनेने एकरूपतेने त्याने आत्मबुद्धीचा ऱ्हास केलेला असतो आणि ज्ञानबुद्धी त्याची आत्मस्थ बुद्धी स्थिर झालेली असते. मग हा जो ज्ञानी भक्त आहे ना, तर हा काय करतो अर्जुना की हा चराचरामध्ये एकत्वाने मलाच जाणायला लागतो. मग हे पटवून देत असताना भगवान श्रीकृष्ण काय करतात अर्जुनाला वेगवेगळी उदाहरणं देऊन सांगतात. मग त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात की हे बघ पार्था, एखादा माणूस झोपलेला असतो आणि झोपलेल्या अवस्थेमध्ये जेव्हा तो स्वप्नामध्ये पाहतो समोर सगळी खूप सेना आहे, तर हा जो माणूस जागा होतो तर त्यांनी म्हणजे झोपेच्या अधीन असताना आणि स्वप्नामध्ये पाहिलेलं असतं की ही सगळी सेना म्हणजे मीच झालेलो आहे. पण तो जेव्हा जागा होतो तर जागेपणामध्ये ती सेना तर समोर नसते. पण अर्जुना, हा जो भक्त आहे तो एकत्वाने म्हणजे तो त्याच्यामध्ये द्वैत भावच नाही, तो जाणतो ते जे आहे ते सगळं मी आहे. दुसरं एक उदाहरण देऊन सांगतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला की अर्जुन बघ म्हणे, ह्या चराचरामध्ये ह्या विश्वामध्ये विविधता आहे, विविध जीव आहेत. ते शरीराने, नावाने, रूपाने अनेक प्रकारे भिन्न आहेत. हे जरी सगळे भिन्न असले तरी सुद्धा अर्जुना, हा जो माझा ज्ञानी भक्त आहे ना, तर त्याच्यामध्ये कधी भिन्नत्व बघत नाही. तो त्याच्यामध्ये एकत्वच पाहतो, तो एकत्वानेच पाहत असतो. मग हे एकत्वाने कसं पाहतो हे स्पष्ट करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण दुसरं उदाहरण देतात. तर ते अर्जुनाला म्हणतात की अर्जुना बघ, आपलं जे शरीर असतं ह्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव असतात. मग हे जरी वेगवेगळे अवयव असले, कान आहे, डोळे आहेत, नाक आहे, हात आहे, हे जरी वेगवेगळे अवयव असले तर सांग बरं अर्जुना, हे कशाचे अवयव आहेत रे? एका शरीराचेच अवयव आहेत ना हे. तसा तो ही विविधता जरी वाटली तर तो त्याच्यामध्ये काय पाहतो? एकत्वानेच पाहतो. परत दुसरं उदाहरण देतात चैतन्य, त्याच्यामध्ये काय पाहतो? त्याचं जे शरीर आहे बघा, सिंह डोळ्यासमोर घ्या, एक किडा डोळ्यासमोर घ्या, पक्षी एखादा डोळ्यासमोर घ्या, जलामध्ये राहणारा एखादा प्राणी म्हणजे मासा समजून घ्या. हे प्राणी तसे भिन्न भिन्न आहेत, आकारानं भिन्न, नावानं भिन्न, रूपानं भिन्न. त्यांच्यामध्ये एकत्व तसं काहीच नाही पाहायला गेलं तर. सापासारखा वाघ आहे का? वाघासारखा कबूतर आहे का? कबूतरसारखा मोर आहे का? मोरासारखा मासा आहे का? नाही ना. म्हणजे त्यांचे प्रत्येकाचे आकार वेगळे, त्यांची नावं पण वेगळी, त्यांचं राहणीमान पण वेगळं. म्हणजे प्रत्येकामध्ये भिन्नता आहे. परंतु हा जो ज्ञानी पुरुष आहे, म्हणजे ज्या संतांचं वर्णन करतात भगवान कृष्ण, ते त्या संतांना ज्ञानी पुरुष म्हणतात. तर तो हा ज्ञानी पुरुष काय करतो की बाह्य जे शरीर आहे त्याचं नाव आहे, बाह्य नावाला तो धूप घालत नाहीत किंवा किंमत देत नाहीत किंवा तिकडे पाहत नाहीत, त्याच्या शरीराकडे पाहत नाहीत. या सगळ्यांच्यामध्ये एकच कॉमन आहे, ते म्हणजे चैतन्य. तर ते चैतन्य जे आहे ते चैतन्याकडे ते पाहतात. म्हणजे हे अर्जुना, मी वेगळ्या रूपामध्ये नटलेलं आहे ना, मी वेगळ्या रूपामध्ये नटल्यामुळे काही जण माझ्यावर आरोप करतात ना की हा त्यांचा भाऊ आहे, हा मित्र आहे, हा त्यांच्या पार्टीत उभा राहिलेला आहे, म्हणजे आमचा तो शत्रू आहे, हा गवळ्याच्या घरी जन्माला आला, हा अमक्या अमक्याचा मुलगा आहे. हे जे माझ्या आरोप केले जातात का, तर माझे भिन्न भिन्न रूपं बघून ते आरोप केले जातात.
वास्तविक माझ्यामध्ये चैतन्य एकच आहे. मी किडा मुंगीपासून, नामदेव महाराजांनी तेच सांगितलं ना, अणुरेणूपासूनी ब्रह्मांडे भरिला तो मी विठेवरी पाहिला. हे नामदेव महाराजांना काय सांगायचं आहे? नामदेव महाराज त्या पट्टीतले भक्तगण आहेत ना, ते काय सांगतात? अणुरेणूपासून ब्रह्मांडे भरिला तो मी विठेवरी पाहिला. तेव्हा हे अर्जुना, हे असे जे ज्ञानी भक्त असतात, हे ज्ञानी भक्त काय करतात? माझ्या भिन्न भिन्न रूपाकडे कधी बघत नाही, की माझ्यामध्ये ह्या सर्व प्राण्यांमध्ये मी वसलेला आहे, सगळीकडे आहे, एकत्र, म्हणजे सगळीकडे मी पसरलेला आहे. पण त्याच्यात एकत्व आहे, ते म्हणजे चैतन्य. जे माझी आयडेंटिटी आहे, जी माझी ओळख आहे, ती त्यांनी पकडलेली असते आणि म्हणून त्यांच्यावर कुठलाही परिणाम होत नाही. ते सदान कदा माझ्याशीच रत झालेले असतात. पुढे जाऊया. गुरुदेव, दुसरं उदाहरण देत आहे, चांगलं देत आहे उदाहरण. अर्जुन पुढे म्हणतो की माझा जो हा ज्ञानी भक्त आहे, माझा जो हा, नाही, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना, माझा जो हा ज्ञानी भक्त आहे ना, हा ज्ञानी भक्त मला सगळ्यामध्ये जास्त प्रिय आहे. आणि ह्या ज्ञानी भक्तामध्ये अर्जुना, हा जो माझा ज्ञानी भक्त आहे ना, ह्या ज्ञानी भक्तामध्ये मी आत्मरूपाने वसत असतो, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. आता भाविको, आपण सुरुवातीपासून आत्तापर्यंत ऐकत आलो की भगवान श्रीकृष्ण असं सांगतायत की हा ज्ञानी भक्त असा ज्ञान यज्ञ करतो. ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचं वर्णन असं केलेलं आहे. मग आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल, भगवान श्रीकृष्ण जो अर्जुनाला सांगतायत, ज्ञानेश्वर माऊलींनी जे वर्णन केलेलं आहे, मग असा ज्ञानी भक्त किंवा असा ज्ञानी पुरुष जो भगवान श्रीकृष्णाला सुद्धा खूप आवडतो, आणि भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की बाबा त्याच्या देहामध्ये, त्याचा देह जरी त्याचा असला तर त्याच्यामध्ये आत्मरूपाने मी वसतो. म्हणजे असा ज्ञानी भक्त, असा ज्ञानी पुरुष कोण असेल बरे? असा प्रश्न आपल्यामध्ये सर्वसाधारण पडणं साहजिकच आहे ना हो. पडला की नाही आपल्याला प्रश्न? तर भाविको, मला इथे सांगावंसं वाटतं की भगवान श्रीकृष्णांनी सुरुवातीलाच बघा अर्जुनाला उदाहरण देताना सांगितलं की हा ज्ञानी पुरुष आहे. हा ज्ञानी पुरुष काय करतो की त्याची मन आणि बुद्धी प्रज्वलित ठेवून ज्ञानरूपी, म्हणजे वेगवेगळ्या आहुत्या कशा देतो, हे माऊलींनी समजावून सांगितलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी ते ऐकलेलं आहे. पण आता हे एक एक आहुती त्यांनी कशी दिलेली असते हे मला थोडंसं उदाहरण देऊन स्पष्ट करावं असं वाटतं. भगवान श्रीकृष्ण ज्या ज्ञानी भक्ताचं वर्णन करतायत, तर भाविको, हा जो ज्ञानी भक्त आहे, हा जो ज्ञानी पुरुष आहे, माझ्या दृष्टीने, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने नवे भगवान श्रीकृष्णाने जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन अगदी तंतोतंत आपल्या जगद्गुरु माऊलींना लागू पडतं. आणि आता हे कशा आहुत्या दिल्या जगद्गुरु माऊलींनी? ह्या देहाचं यज्ञकुंड कसं बनवलं आणि ज्ञान, बुद्धी आणि मन प्रज्वलित ठेवून एक एक आहुती कशी दिली हे आपण आता पाहूया. बघा, ज्या वेळेला जगद्गुरु माऊली बाप्पांच्या सहवासामध्ये आले, अनुग्रह घेतला आणि त्याच्यानंतर बाप्पांनी काय सांगितलं? नोकरीचा राजीनामा दे. ही पहिली आहुती दिली ना हो माऊलींनी ह्या यज्ञामध्ये. त्याच्यानंतर मग त्यावेळेला म्हणजेच काय, गुरुर वाक्य मंत्र मूलम, मागचा पुढचा कसलाही विचार केला नाही. गुरूंनी सांगितलंय नोकरीचा राजीनामा दे, पुढे बोलायचंच नाही, म्हणजे विचार सुद्धा करायचा नाही. मग तेव्हा जगद्गुरु माऊलींनी असा विचार नाही केला, माझा मुलगा 1 वर्षाचा आहे, पुढे पत्नी 3.5 वर्षाचा आहे, पुढे पत्नीचं कसं होणार, माझ्या संसाराचं कसं होणार. म्हणजेच काय केलं भाविको, जी माया आहे ह्या मायेची आहुती दिली ना त्यांनी. एवढं सगळं म्हणजे झालं, राजीनामा दिली, परमार्थामध्ये आले. आणि हा प्रवास चालू असताना काही काळ लोटल्यानंतर थोड्या कालावधीतच बाप्पांनी काय सांगितलं? हा माझा शिष्य नाही, हा लबाड आहे, हा ढोंगी आहे, हे सांगायला सुरुवात केली. त्यावेळेला ही सुद्धा जगद्गुरु माऊलींनी दिलेली आहुतीच आहे की ना. बाप्पांनी जे त्यांना बोलले हे सगळं सहन केलं. किती लीनता माऊलींकडे, किती नम्रता. सगळ्यांनी सांगितलं असे गुरु बोलतात तुझे, दुसरे गुरु कर ना. पण जगद्गुरु माऊलींकडून शिकण्यासारखं आहे. जरी लोक बोलली तरी माऊलींनी सुद्धा, म्हणजे भगवान श्रीकृष्णाला एकतत्व सांगायचंय ना, एकांगी सांगायचंय ना, अगदी त्याच पद्धतीनं जगद्गुरु माऊलींनी एकतत्वाने, ते मला मानत नाहीत ना की मी शिष्य नाही म्हणून, पण मी त्यांना माझे गुरु मानतो, आहुती दिली आहे ना माऊलींनी. म्हणजे जे मान सन्मान जो असतो ती त्याची आहुती पडली नव्हत्या यज्ञामध्ये. दुसरी गोष्ट भाविको,
आपणच बघा, जेव्हा एखादी समस्या विचारायला, म्हणजे ह्यांचा ज्ञानयज्ञ बघा आणि आपल्या आहुत्या बघा, हे कशी आहुती देतात, आपण कशी आहुती देतो. ज्यावेळेला आपण जगद्गुरू माऊलींकडे येतो, एखादी अडचण विचारतात, बाबा माझ्या मुलीचं लग्न कधी होईल किंवा माझ्या मुलाचं लग्न कधी होईल, त्यावेळेला माऊली सांगतात मेमध्ये होईल. पण आम्हाला हा मे महिना गेला, जर समजा आम्ही फेब्रुवारीमध्ये विचारलं असेल, मे महिना लगेच येतो, आमच्या मनामध्ये लगेच सुरू होतं, माऊली तुम्ही सांगितलं होतं ना मेमध्ये होणार, हा मे येणार, कधीचा मे येणार. म्हणजे काय, आम्ही कशी आहुती देतो. जगद्गुरू माऊलींनी कशी आहुती दिली बघा. गुरुनी सांगितलं नोकरी सोड, दिली ना ती मायेची आहुती. परत तक्रार केली का, तुम्ही मला नोकरी सोडायला सांगितली आणि वरून परत आता असं म्हणताय तुम्ही की बाबा हा माझा शिष्यच नाहीये, केली का कोणती तक्रार. म्हणजे काय, ही आहुतीच दिली की नाही माऊलींनी. त्याच्यानंतर भाविको की बाप्पांनी आपल्या जगद्गुरू माऊलींना काय दिलं हो सांगा. मठासाठी जमीन दिली का बाप्पांनी, काही पैसे दिले का बाप्पांनी. तर बाप्पांनी माऊलींना ह्याच्यातलं काही सुद्धा दिलं नाही. पण बाप्पांनी जे ज्ञान दिलं त्याच ज्ञानाने जगद्गुरू माऊलींनी आपल्या जीवनाचा ज्ञानयज्ञ प्रज्वलित ठेवला की नाही सांगा. की बाप्पांनी एवढं सगळं करून सुद्धा मग शेवटी बाप्पांनी येऊन सांगितलं की बाबा हा माझा शिष्य, बापसे बेटा सवाई. हुरळून गेले का हो माऊली. म्हणजे काय, ह्या सगळ्या जे आहेत ह्या एक एक आहुतीच आहेत की नाही जीवनाच्या. आणि असं करता करता भाविको ह्या विविध भूमिका करत असताना जगद्गुरू माऊलींनी विविध आहुत्या दिलेल्या. आत्तापर्यंतच्या त्यांच्या प्रवासामध्ये जीवनामध्ये जे जे प्रसंग घडतायत, जे जे क्षण घडतायत, कधी प्रसिद्धी होतीये, कधी कोणाकडून बोललं पण जातं, पण कधी जगद्गुरू माऊलींनी म्हणजे प्रसिद्धी केली म्हणूनही हुरळून गेले नाहीत. एखाद्याने नावं ठेवली म्हणून कधी तक्रार करायला गेले का हो, कधीच नाही. म्हणजेच काय की जगद्गुरू माऊलींनी ह्या ज्या दिलेल्या आहेत, भगवान श्रीकृष्ण जसं सांगतायत तशा जीवनामध्ये एक एक आहुती देत आज जगद्गुरू माऊली इथपर्यंत पोचलेले आहेत. म्हणजेच काय, आता आपण विचार करतो 1 नोव्हेंबर 2018 मला इथे प्रसंग आठवतो म्हणून सांगावंसं वाटतो. त्या दिवशीची गोष्ट पालखी प्रदक्षिणा परिक्रमा चाललेली असते आणि त्या पालखी परिक्रमेमध्ये म्हणजेच बघा जगद्गुरू माऊली कशा आहुत्या देत असतात. आपल्याबरोबर असताना परमार्थात पण म्हणजे आपल्याबरोबर असतात, संसारामध्ये असताना ते संसारिक पण असतात. तरी माऊली म्हणतात बाबा मी ह्या दोन्हीमध्ये सुद्धा अडकत नाही. मग तसं पालखीची परिक्रमा चाललेली आहे, नातवाला कडेवर घेतलेलं आहे आणि भजनं चाललेली आहेत. त्याच्यामध्ये नातवाला माऊली विचारतात देव कोण आहे. तर ते माझ्या हाताकडे बघा भाविको, तर ते 1 वर्षाचं बाळ छातीकडे हात करून मी करतो. सांगायचा उद्देश हा परमार्थातला आजोबा आहे आणि परमार्थातला आजोबा विचारतो देव कोण आहे. ते छोटंसं बाळ, शब्दशार्थ घेऊ नका भाविको. इथे परमार्थातला आजोबा आहे, तो विचारतो देव कोण आहे आणि ते बाळ छातीवर हात घेतं. आणि आमचे प्रपंचातले आजोबा जेव्हा नातवाला कडेवर घेतात त्यावेळेला काय विचारतात, तुझी आजी कशी मिसरी लावते. काय करतं ते बाळ, तोंडामध्ये बोट घालून दाखवते की नाही माझी आजी अशी मिसरी लावते. म्हणजे आम्ही कशा आहुत्या देतो आणि हे ज्ञानयज्ञामध्ये कशा आहुत्या देतात. म्हणजे भाविको आपण पोथीमध्ये ऐकतो ते पोपटाचं उदाहरण घेतो, संतांच्या सहवासामध्ये वाढलेला कसा होता आणि म्हणजे दुसऱ्याच्या संगतीत वाढलेला कसा होता, ह्याचं जिवंत उदाहरण आपण शिकू शकतो की नाही. म्हणजे भगवान श्रीकृष्णाला जे सांगायचं आहे, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जे सांगतात त्या आहुत्या देत जगद्गुरू माऊलीने आत्तापर्यंत इतक्या आहुत्या दिलेल्या आहेत ना की त्या आहुत्यांना पुढे म्हणजे असं काहीच बोलता येत नाही, म्हणजे त्याला विशेषण देता येत नाही. आणि म्हणूनच त्यांच्या नावापुढे अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य ही विभूती दिलेली आहे ना. भगवान कृष्ण जे आहे ते भगवान कृष्ण म्हणतात की मला हा ज्ञानी का आवडतो, त्यानं ज्ञानयज्ञ आरंभलेला आहे आणि या ज्ञानयज्ञ आरंभलेला असल्यामुळे बाकीच्यांना ते काही कळणार नाही, त्याच्यातलं महत्त्व कळणार नाही. पण ते मला ठाऊक आहे की त्याचं समर्पण जे आहे हे समर्पण काय आहे हे मला ठाऊक आहे. पण सामान्य जे लोक आहेत त्या लोकांना म्हणजे इथे त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे की त्यांना मूर्ख म्हटलेलं आहे की मूर्खाने न जाणल्यामुळे त्यांना ते कळणार नाही की मला ज्ञानी जो भक्त आहे
की ज्ञानी व्यक्ती जी आहे ती का आवडते, कारण तिचं समर्पण माहिती असतं, तिने काय केलेलं आहे, कशी आपल्या जीवनाची आहुती दिलेली असते. हे जे शरीर आहे, शरीराचा म्हणजे योग भाषेत जर बोलायचं झाला तर कसा कडेलोट केलेला असतो ते भगवान कृष्ण म्हणतात मी जाणतो. आता ह्या ताईंनी सांगितलं त्यात मी काही मोठेपणा केला नाही, काहीतरी गैरसमज पसरेल म्हणून मी थोडासा खुलासा करतो. हे लक्षात घ्या की ज्यावेळी तुम्ही गुरु करता त्यावेळी अध्यात्मामध्ये खऱ्या अर्थानं समर्पित होणे म्हणजे गुरु करणे असा अर्थ आहे. म्हणजे सर्व भावे तुम्ही सर्वस्व त्या गुरुला अर्पण करायचं असतं. आणि जसा मालक असतो आणि नोकर असतो तसं हे नातं आहे. ज्यावेळी तुम्ही गुरु करता त्या गुरु हा मालक आहे तुमचा. आपल्याकडे पूर्वीच्या काळी बायका बघा नवऱ्याला स्वामी म्हणायच्या. स्वामीचा अर्थ मालक. ज्यावेळी तुम्ही स्वामी करता त्यावेळी तो आपला या संपूर्ण शरीराचा मालक आहे. मग तो मालकाच्या अधीन बायको कधी नवऱ्याच्या विरुद्ध तक्रार करते का? पूर्वीच्या काळच्या ज्या बायका नवरा सांगेल त्याप्रमाणे वागायच्या ना. तसं इथे जो साधक आहे किंवा जो शिष्य आहे याने एकदा अनुग्रह घेतला, याचा अर्थच असा आहे, अनुग्रह म्हणजे वसा. एकदा वसा घेतला गुरूंचा की अर्थच असा आहे त्याला वेगळी चॉईसच नाही. जर सर्व समर्पण केलेलं आहे तर त्यांनी सांगितलं नोकरी सोड, त्यात मी काय मोठेपणा केला असं नाही. मी फक्त तन आणि मन याने सरेंडर झालो. या दोन्ही गोष्टीनं शरणागत गती स्वीकारली बाप्पांची, आणि बाप्पांकडे शरणागती ती स्वीकारलेली असल्यामुळे माझ्या जीवनाचं सोनं झालं. आपलं काय होतं की गजानन महाराजांच्या पोथीमध्ये एक दृष्टांत आहे की देशमुखाकडे ते जातात, तो श्रीमंत असतो, तो दरवाज्यावर बसलेला असतो आणि गजानन महाराजांना म्हणत असतो हे सगळं तुमचंच आहे, पण तिजोरीच्या दरवाज्यावर आपण स्वतः बसलेलो असतो, महाराजांना पाठवत नाही. सामान्य भक्तगणांचं काय होतं की अनुग्रह का घ्यायचा माहिती नाही म्हणून घ्यायचा, अनुग्रह का घ्यायचा ते घेतात म्हणून घ्यायचा, अनुग्रह का घ्यायचा स्वामींच्या गळ्यात आपल्या अडचणींची माळ टाकता येईल आणि आपण बिंदासपैकी जगता येईल असा हेतू ठेवून आपण अनुग्रह घेतो. म्हणून आपल्याला समर्पण होताना प्रश्न पडतो, बायको आहे, मुलं आहेत, माझं वय एवढं आहे आणि आता स्वामी सांगतात हे कर म्हणून हे कसं काय शक्य होणार, मला डायबिटीस आहे, मला अमुक आहे, मला तमुक आहे, असं आडवं येतं आपल्या. परंतु जो ज्ञानी आहे किंवा जो खऱ्या अर्थात, ज्ञानी म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं जो समर्पित झालेला आहे त्याला प्रश्न येत नाही. त्यामुळे मी काय मोठंपणा काय केला नव्हे, कारण मी शरीराने मनानंच मुळातच बाप्पांना शरण गेलो होतो आणि म्हणून बाप्पाने सांगितलं की नोकरी सोड. सोडली नोकरी. ते म्हणाले की अरे हा डॅम्बिस आहे, फार भयंकर ढोंगी आहे, माझ्या नावावर पैसे जमा करतो म्हणून सांगितलं. महाशिवरात्र होते आणि महाशिवरात्रीमध्ये उगाचच त्यांना हे सगळं माहिती होतं, काही हा नसा असं काय आपण करत नाही किंवा कधी कुणाकडून पैसे घेत नाही वगैरे सगळं बाप्पांना माहिती होतं. पण मुद्दाम महाशिवरात्रीच्या दिवशी मुद्दाम एवढ्या लोकांमध्ये बाप्पाने सांगून टाकले, अरे तो नाणीतला कोण नरेंद्र म्हणून माझा शिष्य हल्ली नवीन झाला आहे ना, भयंकर डॅम्बिस, त्याच्यापासून सावध राहा, तो माझं नाव घेतो आणि पैसे जमा करतो जेणेकरून ते माझ्या कानावर यावं आणि मी चवताळावं आणि मी काहीतरी बाप्पांना जाऊन विचारावं. नापास झालो असतो ना मी तिथंच होतो, महाशिवरात्रीचं प्रवचन तिथंच होतो, आमच्या समोरच झाला विषय, मी सगळं ऐकलं, मी काहीच नाही बोललो. माझ्याबरोबर भागवत गुरुजी होते, नरेंद्र महाराज लीलामृत ग्रंथामध्ये ज्या बाळकृष्ण भागवतांचं नाव आहे ते होते. आम्ही दोघेजण वारीला गेलो होतो, शनिवारची ती वारी होते महाशिवरात्रीची, तर त्या वारीला गेलो होतो आणि माझ्यासमोरच विषय झाला. बाप्पा असे पुढे बसले होते आणि मी साधारणपणे एक 2-250 फूट अंतरावर बसलेलो होतो आणि ऐकत होतो बाप्पांचं प्रवचन. आणि तिथे सांगितलं, अरे नाणीचा कोणतरी एक नरेंद्र महाराज आहे, भयंकर डॅमेज माणूस आहे, त्याच्यापासून सावध राहा, पैसे घेतो तो. भागवत गुरुजी माझ्याकडे बघायला लागले, मी भागवत गुरुजींकडे बघितलं, काय त्यांना काहीतरी वेगळं वाटलं, मला माहिती होतं, त्यामुळे मला काहीच नाही परिणाम झाला. मी त्यांच्याकडे काय बोलतायत ना, एवढ्या लोकांच्या समोर इज्जत काढतायत ना, आपण जाऊन सांगूया बाप्पा तुमच्याकडे काहीतरी चुकीची माहिती आले म्हणून. म्हटलं बसा, प्रवचन संपलं की जाऊ. मग प्रवचन संपलं, आम्ही आता निघालो ना नाणीतला, मला बोलले जाऊन भेटूया आणि सांगूया कानावर, नाही तरी सारखं सारखं कुणाकुणाच्या समोर बोलत राहिले तर इज्जत जाईल ना, लोक काय म्हणतील. म्हटलं म्हणू ते ना, काय म्हणायचं ते कुणाला म्हणणार, शरीरालाच म्हणणार ना.
म्हणून ते की त्यांना वाटत असणार ना आपण पैसे घेतो म्हणून. नाही पण हे गुरु नाही, आत्मज्ञानी ना. मग आत्मज्ञानी ह्यांना कळत नाही का? हे असं कसं काय आरोप करतात तुमच्या, आम्हाला सहन नाही होणार, आम्ही तुमचे लोक आहोत, आम्हाला सहन होणार ना, तुम्ही नसलं तर मी जातो विचारा. म्हटलं अजिबात जायचं ना, माझे हात ना असं म्हणता ना, चला परत येऊ जाऊया आपण. मग ते असे बोललेच कसे? कुणीतरी त्यांचे कान फुकलेले असणार. मी म्हटलं बोलू दे ना, तो त्यांचा अधिकार आहे ना. मी ज्यावेळी समर्पित झालो त्या माझा मी राहिलोच नाही ना, त्यामुळे जर ते बोलले असतील तर बोलू दे. त्यानंतर परत आम्ही गेलो मठावर दुसऱ्या वेळी वारीला. मला सांगितलं पाऊल ठेवायचं नाही. संध्याकाळी 4-4:30ला गेलो तिकडे. मला बघितलं, इकडे मला बघा किती गंमत आहे. एवढ्या लाखो भक्तकांमधून नावानिशी ओळखत होते. इकडे आजपासून तू इथं मठावर यायचं नाही, लक्षात ठेव. आणि हे करायचं नाही, माझ्याकडे येतोस, माझ्या नावावर पैसे जमा करतोस काय? परत तेच बोलले. मठावर पाऊल नाही ठेवायचं. म्हटलं बाप्पा उद्यापासून येत नाही, पण आता आलो तर प्रवचन ऐकून जातो, थांबायचं नाही. चल खाले, गड आहे ना तो सिद्धगिरी, खाली चल, खाली उतर, थांबायचं नाही गावात. गावात पण पाऊल ठेवायचं ना, तंगड तोडून टाकेन तुझं. आता ते काय तंगड तोडणार माझं. पण मी म्हटलं ठीक आहे. परत भागवत गुरुजी वगैरे, भागवत ड्रायव्हर हे सगळे ऐकायला आले होते. आता काय होतं ते ऐकायसाठी 4-5 जण होते ते बरोबर. ते चौताळले सगळेजण. मी म्हटलं गप्पाचा नंतर बोलूया, आपण खाली जाऊन बोलूया. आम्ही निघून आलो. स्वामी आता तिकडे जायचंच नाही अजिबात. बरं हो म्हटलं चालेल. आम्ही निघून आलो. निघून आल्यानंतर माझ्या भक्तीमध्ये काही फरक नाही. माझी भक्ती चालू होती. आणि महाराज मध्ये 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 उगाच आपले लोकांजवळ काहीतरी सांगत बसायचे. माझ्या कानावर सगळेजण यायचे. मग आम्हाला सांगितलं एकानं की तुम्ही हे एवढं नाव ठेवतात ना, ते कशाला पाहिजे ना. तुम्हाला एवढाच जर अध्यात्माचं हे आहे तर गगनगिरी महाराजांना गुरु करा की. ते केवढं मोठे सिद्धयोगी आहेत. पाण्यात राहतात, समुद्रामध्ये पोहत असतात, पद्मासन घालून बसतात आणि समुद्राच्या पाण्यामध्ये आदांतरी लाटा येतात. त्या लाटांवर इकडे नाही होत तिकडे नाही होत असे स्थिर आसन घालून बसतात. केवढा मोठा योगी पुरुष आहे. त्यांच्याकडनं अनुग्रह घ्या. म्हटलं घेऊया. कधी घ्यायचा? प्रत्येक वेळी सांगायचे लोक. बिरजे म्हणून रत्नागिरीचा एक माणूस आहे, तो नेहमी मला सांगायचा कधी जाऊया आपण महाराजांकडे. मी म्हटलं जाऊया. नाही पण घ्यास तुम्ही अनुग्रह. अहो तुम्ही केवढे मोठे आहात, गजानन महाराज तुमच्यावर केवढे प्रसन्न आहेत आणि तुम्ही कशाला या माणसाकडून अनुग्रह घेतलात. मी म्हटलं बरोबर आहे, चालेल घेऊ आपण अनुग्रह. मी शेवटपर्यंत काय अनुग्रह घेतलाच नाही. आणि एक दिवस अशी परिस्थिती आली की आम्ही निर्मल म्हणून, वसईमध्ये निर्मल नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये आमचं प्रवचन होतं आणि बाप्पांचा निरोप आला, अरे मला भेटायला यायचं आहे, मला भेटायला ये. मग गेलो आम्ही भेटायला गेल्याबरोबर अगदी कडकडून मी आधी लोटांगण घातलं, कारण मला प्रतीक्षा तीच होती कधी एकदा चरणाचं दर्शन होतं, समोरासमोर बघतोय. मठावर यायची बंदीच घातली होती ना. आणि लोटांगण घातलं उठवलं आणि मला मिठी मारली. मला कृतार्थ वाटलं, जीवनाचं सोनं झालं म्हणून. मग शेवटी नंतर इकडे आले आणि पहिल्यांदा आल्याबरोबरच सगळी बघितली, सगळं नाणीज मठाचा थाट बघितल्याबरोबर म्हणा, अरे बापसाहेब बेटा सवाई. हे लक्षात घ्या, हे जे सगळं माझ्याकडून घडलं आणि कुठल्याही प्रकारे गुरूंच्या आज्ञेचा अपमर्द झाला नाही, गुरूंची आज्ञा कधीच मोडली गेली नाही. कशामुळे? त्यातलं मर्म काय? त्यातलं मर्म असं होतं की मी शरीर आणि मनानं समर्पित होतो त्याला. त्यामुळे नवऱ्यानं मारलं काय आणि पावसानं भिजवलं काय, तोच मालक आहे, त्याला काय करायचं ते करू दे ना. त्याच्या हातून सुवासीन बायका पूर्वीच्या म्हणायच्या, नवऱ्याच्या अगोदर मला मृत्यू आला पाहिजे, त्याच्या हातून जर मरण आलं तर माझ्यासारखी भाग्यवान कोणी नाही. तसं गुरु शिष्य नातं आहे की तुम्ही ज्यावेळी तुमच्या गुरूंना अशा प्रकारे सरेंडर होता, शरण जाता, तर त्यांनी मारलं काय, दूर ठेवलं काय, बोलले काय आणि नाही बोलले काय, माझं आहे, अशा प्रकारचं ज्यावेळी नातं निर्माण होतं ते आपोआपच त्याची शक्ती तुमच्यामध्ये येत असते. ही आता एवढा जो सगळं वैभव वाढवलं, या ताई बोललं बाप्पाने मला काहीच दिलं नाही, पण चुकीचं बोलतात त्या. मला जेवढं दिलं एवढं कुणालाच दिलं नाही, हे लक्षात घ्या. पैसे समोरून दिले म्हणजे झालं नाही ना.
पैसे मिळाल्यानंतरच हे सगळं वैभव वाढलं ना. मी पैसे घेत नाही हे मान्य आहे, परंतु तुम्हाला बुद्धी झाली पाहिजे की नाणीजला आपला मठ बांधला पाहिजे, असं मंदिर बांधलं पाहिजे, इथे जमीन घेतली पाहिजे, तेलंगणाला मठ झाला पाहिजे, परभणीला मठ झाला पाहिजे, मुंबईत मठ झाला पाहिजे, गोव्यात मठ झाला पाहिजे. बुद्धी कुणी दिली? मी. तुम्हाला बुद्धी मी नाही दिलेली, लक्षात घ्या. मला फक्त वाटायला लागलं की ठिकठिकाणी हे आश्रम आपले असले पाहिजेत, 8-8, 10-10 जिल्ह्यांचा एक एक मठ असला पाहिजे, एवढी मला फक्त इच्छा झाली. पण ती पूर्ण केली कोणी? बाप्पानी. तुम्हाला बुद्धी बाप्पाने दिली. तुम्ही ह्याला मदत जर केलीच नसती तर हे 25 वर्षामध्ये वैभवच उभं राहिलं नसतं. तेव्हा गुरु काय देत नाहीत हे म्हणणंच मुळे मूर्खपणाचं लक्षण आहे. आपण समर्पित भावनानं ज्यावेळी त्यांच्याकडे जातो त्या त्यांना आपल्या शिष्याची लाज राखावी लागते, शिष्याची काळजी घ्यावीच लागते. दोघांमध्ये फरक काय असतो? ज्ञानी भक्तामध्ये आणि सामान्य भक्तामध्ये फरक काय असतो की सामान्य भक्तगण फक्त म्हणत असतो हे काय सगळं तुमचंच आहे, तुम्ही मागितलं तर माझा जीव पण देईन, पण ज्यावेळी वेळ येते जीव द्यायची नंतर जाऊन येऊ, नंतरचा दिला तर चालणार नाही. 70 वर्षाचा होतो आणि देतो, असा फरक असतो. याला दांभिकपणा म्हणतात. अध्यात्मामध्ये आम्ही वारंवार सांगतो दांभिकपणा चालत नाही. तर हे अर्जुना, हे काही जे अज्ञानी भक्त असतात त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये मूर्ख हा शब्द वापरला आहे. जे मूर्ख भक्त असतात, मूर्ख लोक असतात, त्यांना त्या ज्ञानी माणसातलं समर्पण कळत नाही आणि त्यामुळे ते त्याचा हेवा करत असतात. पण ज्ञानी माणसाच्या अनेक प्रकारच्या आहुत्या घेतलेल्या असतात. मी त्याचं यज्ञरूपानं किंवा त्याची वेगवेगळ्या प्रकारची परीक्षा घेऊन त्याला आहुत्या द्यायला लावलेल्या असतात आणि तो आहुत्या सहज, म्हणजे जसं शिबीराजानं आपल्या मांडीचं मांस कापून कबुतराला देत, ससाण्याला देत होता. शेवटी पोट भरलं नाही, ससानानं माझं पोट भरलं नाही. मग काय, मी रिकामा जाऊ का? अरे नको 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 बाबा, 99 यज्ञ केलेले आहेत, 100व्या यज्ञाला तू आलेला आहे आणि यज्ञ चालू असताना अतिथी मागे गेला तरी एवढं मिळवलेलं सगळं मातीमोल होईल, त्या मी देतो. काय पाहिजे? मुंडी दे म्हणाला. राजानं स्वतःच्या हातानं आपली मुंडी कापली आणि त्याला समर्पित केली. तशा प्रकारे हे जे ज्ञानी असतात, ह्या ज्ञानांचं जर समर्पण जे झालेलं असतं, हे ज्ञानी जे आहेत आपल्या वेगळ्या गोष्टींची आहुती देऊन भगवतमय झालेले असतात. अज्ञानी लोकांना कळत नाही म्हणून ते टीका करत असतात. अशा प्रकारे भगवान कृष्णाने अर्जुनाला बोध केलेला आहे. आता पुढच्या समासामध्ये भगवान कृष्ण अजून काय सांगतात ते आपण पुढच्या आठवड्यामध्ये ऐकायचं. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.